नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोकण रेल्वेकडून एक महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत आलेली आहे. ते अशी की बघा एक्झाम फीज रिफंड करिता आपल्याला परत एक मेल आलेला आहे. आता बघा मागील व्हिडिओमध्ये जर बघितलं कोकण रेल्वेकडून आपल्याला एक मेल आलेला होता आणि त्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की काही टेक्निकल इश्यूमुळे जे मागील काही लिंक होती ते ओपन होत नसल्यामुळे तुम्हाला नवीन लिंक जे आहे ते प्रोव्हाईड करण्यात येणार आहे आणि त्यासाठी नवीन मेल पाठवण्यात येणार आहे. तर बघा नवीन मेल पण आपल्याला मिळालेला आहे आणि यामध्ये बघा तुम्हाला कोकण रेल्वेची एक्झाम फीज रिफंड मिळवण्यासाठी नवीन लिंक देण्यात आलेली आहे आणि ते कशाप्रकारे भरायचं, त्यामध्ये कोणती चूक करता कामा नये, जेणेकरून बघा तुमची एक्झाम फीस रिफंड येऊ शकत नाही. म्हणून सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आता बघा या मेलमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे. डिअर कॅन्डिडेट, लिंक फॉर रिफंड ऑफ एक्झामिनेशन फी वॉज सेंट ऑन युअर रजिस्टर ईमेल ऑन 22/7/2025. जे की बघा एक्झाम फीज रिफंडसाठी मेल आपल्याला 22/7/2025 ला आलेला होता. However, it was noticed that most of the candidates were unable to send required information due to some technical issue with the said link. म्हणजेच की ज्या तारखेला 22/7/2025 ला आपल्याला जी लिंक पाठवण्यात आलेली होती, टेक्निकल इश्यूमुळे भरपूर विद्यार्थी जे आहे ते फॉर्म जो आहे तो भरू शकलेले नाही. कारण की बघा जेव्हा पण आपण फॉर्म भरायला जात होतो तेव्हा आपल्याला एरर शो होत होता. त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांचे जे फॉर्म आहे ते भरायचे बाकी होते. हेन्स न्यू लिंक फॉर रिफंड ऑफ एक्झामिनेशन फी इज अटॅच हेअर विथ. जे की बघा नवीन लिंक जे आहे ते या ईमेल सोबत जोडण्यात आलेली आहे. ते आपण समोर बघूया. इफ यू हॅव ऑलरेडी सेंड द रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन टू कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड in connection with the earlier link sent on 22/7/2025, kindly resend your information using attached new link. बघा जे 22/7/2025 ला जे लिंक आपल्याला देण्यात आलेली होती त्यामध्ये बघा सुरुवातीला त्या लिंकने चांगले वर्क केले आणि भरपूर विद्यार्थ्यांनी म्हणजे की काही विद्यार्थ्यांनी जो गुगल फॉर्म आहे तो भरलेला होता आणि त्यामध्ये तुमची जे डिटेल्स आहे ते भरून सबमिट पण केलेली होती आणि काही तासानंतर जर बघितलं तर त्याच फॉर्मवरती आपल्याला एरर शो होत होता. आता बघा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की जे तुम्ही काही विद्यार्थ्यांनी त्या लिंकवरती जे डिटेल भरलेली होती ते तुम्हाला परत जे आहे ते न्यू लिंकवरती भरायची आहे, जे की तुम्हाला यामध्ये देण्यात आलेली आहे. आणि हे जे लिंक आहे ते कधीपर्यंत ओपन राहणार आहे तर बघा 7 सप्टेंबर 2025 म्हणजे की 7/9/2025 पर्यंत ही जी लिंक आहे ते ओपन राहणार आहे. या तारखेपर्यंत तुम्ही या एक्झाम फीज रिफंड बद्दलची संपूर्ण माहिती यामध्ये भरू शकता. तर बघा रिफंड ऑफ एक्झामिनेशन फी पोर्टल हॅव बीन डिप्लॉय इन लाईव्ह. द URL टू असेस दिस सिस्टीम इज एज बिलो. तर बघा याआधी जर बघितलं आपल्याला तर गुगल फॉर्मद्वारे आपल्याला भरण्यात आलेलं होतं. तर बघा आता जर बघितलं तर कोकण रेल्वेची जी ऑफिशियल वेबसाईट आहे यावरती म्हणजे की ऑनलाईन पद्धतीने लाईव्ह तुम्हाला यावरती डिटेल भरायची आहे, जे की बघा तुम्हाला इथे लिंक दिसून येणार आहे. तर बघा ही जी लिंक ओपन करून कशा प्रकारे माहिती आपल्याला भरायची आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. म्हणून आपण डायरेक्ट ही जी लिंक आहे ती कॉपी करूया आपल्या ब्राउझरवरती आणि संपूर्ण जाणून घेऊया की यामध्ये काय काय महत्त्वपूर्ण पॉइंट आहे जे भरायचे आहे आपल्याला. आता बघा तुम्हाला जे लिंक देण्यात आलेली होती ते तुम्हाला कॉपी करून Google Chromeवरती किंवा कोणत्या पण ब्राउझरवरती टाकायची आहे. त्यानंतर बघा तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होणार आहे. आता बघा यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की एंटर द रजिस्ट्रेशन नंबर, डेट ऑफ बर्थ अँड मोबाईल नंबर ॲज प्रोव्हाइडेड ॲट द टाईम ऑफ ॲप्लिकेशन. देन क्लिक द गेट डाटा बटन फॉर व्हेरिफिकेशन. बघा यामध्ये तुम्हाला जो तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरायच्या वेळेस रजिस्ट्रेशन नंबर, डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर दिलेला असेल तो तुम्हाला इथे फिल करायचा आहे. तुम्हाला इथे दिसून येणार आहे नोटिफिकेशन नंबर. त्याच खाली बघा रजिस्ट्रेशन नंबर, जन्मतिथी आणि मोबाईल नंबर हे तुम्हाला जे आहे महत्त्वपूर्ण जे पॉइंट आहे यामध्ये सांगण्यात आलेले आहे, जे की तुम्हाला इथं फिल करायचे आहे. त्याच खाली बघा तुम्हाला इथं ब्लूमध्ये जर बघितलं तर गेट डाटा यावरती क्लिक करायचं आहे. बघा गेट डाटा नंतर जर बघितलं तुम्हाला व्हेरिफिकेशन म्हणजे की बघा तुमचं व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे. त्यानंतर बघा तुम्हाला इथं ईमेल आयडी, आवेदक का नाम म्हणजे की तुमचं पूर्ण नाव, लिंग, जेंडर म्हणजे की मेल, फिमेल बद्दल माहिती देण्यात आलेली आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला इथं टाकायची आहे. बघा तुम्हाला इथे जे रेड मार्क आहे ते तुम्हाला आवश्यक आहे भरणे. इथे तुम्हाला बघा रजिस्ट्रेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ वरती रेड मार्क तुम्हाला इथे दिसून येणार आहे. त्याच खाली बघा बँक डिटेल्स फॉर रिफंड म्हणजे की जे तुम्हाला एक्झाम फीज रिफंड मिळवण्यासाठी जे तुमचं म्हणजे की बँकेचं खातं देणार आहेत त्यावरती तुमची जे रिफंड एक्झाम फीज आहे तुम्हाला मिळणार आहे. जसं की बघा तुम्हाला नेम ऑफ द बँक आणि IFSC कोड, नेम ऑफ द बँक अकाउंट होल्डर आणि बँक अकाउंट नंबर हे तुम्हाला पूर्णपणे आणि आरामात तुम्हाला इथे फिल करायचं आहे. जेणेकरून बघा यामध्ये कुठल्याही प्रकारची चुकी व्हायला नको. जे काही तुम्ही चुकीची रॉंग माहिती भरसाल तर तुमची एक्झाम फीज रिफंड मिळणार नाही आहे. म्हणून तुम्ही जी ही माहिती आहे ते बरोबर आणि व्यवस्थित भरा. आता बघा तुम्हाला इथं कन्सेंट स्टेटमेंटवरती क्लिक करायचं आहे, जो की बघा तुम्हाला इथं बॉक्स देण्यात आलेला आहे. यावरती तुम्हाला टिक मार्क करायची आहे.
त्यानंतर बघा पूर्ण फॉर्म फिल झाल्यानंतर तुम्हाला पूर्ण माहिती चेक करून घ्याल, जेणेकरून बघा माहिती काही चुकीची आढळल्यास तुमची जे एक्झाम फीज आहे ते रिफंड मिळणार नाही, एवढं तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर बघा तुम्हाला इथं 2 ऑप्शन देण्यात आलेले आहे, ॲक्सेप्ट आणि रिसेट. जेव्हा तुमचा पूर्ण फॉर्म फिल करून झाला आणि पूर्ण बघून झाला, तेव्हा तुम्हाला ॲक्सेप्टवरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून बघा फॉर्म तुमचा सबमिट होणार आहे. आणि जर काही माहिती चुकली तर बघा तुम्ही ते रिसेटवरती क्लिक करून पूर्णपणे म्हणजेच की नवीन फॉर्म जो आहे तो परत ओपन होणार आहे. तर बघा अशा प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे. व्हिडिओमध्ये जर काही तुम्हाला अडचण असेल किंवा काही माहिती जर तुम्हाला मिळाली नसेल पूर्णपणे, तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आता बघा इथे आणखी एक पॉइंट असा आहे, की बघा अपलोड कॅन्सल चेक जे की तुम्ही इथे बघू शकता. यामध्ये बघा जे कोणी अपलोड कॅन्सल चेकचा जो माहिती आहे यामध्ये देण्यात आलेली आहे. जर तुम्ही कॅन्सल चेक केलेला असेल, तर तुम्हाला इथं फाईल चूज करायची आहे आणि तो तुम्हाला अपलोड करायचा आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि बघा याची जी लास्ट डेट आहे ते 7/9 म्हणजे की 7 सप्टेंबरपर्यंत ही जी अपडेट आहे म्हणजेच की माहिती आहे ते आपल्यापर्यंत राहणार आहे. 7/9 पर्यंत ही जी लिंक आहे ती एक्सपायर होणार आहे. म्हणून 7/9च्या अगोदरच तुम्हाला ही जी आहे ती पूर्णपणे फॉर्म भरायचा आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायची लिंक किंवा याबद्दलची माहिती नसेल त्यांच्यापर्यंत ही माहिती शेअर करा, जेणेकरून ते फॉर्म भरू शकतील. तर बघा अशा प्रकारची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि कोकण रेल्वे भरतीबद्दलची संपूर्ण माहिती मी माझ्या चॅनलवरती शेअर करत असतो, म्हणून माझ्या चॅनलवरती तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि टेलिग्रामला पण जॉइन होऊन जा, जेणेकरून प्रत्येक नवीन भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत मिळत राहील. तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.